रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन तुम्ही ऐकताय. मी धनश्री आहे तुमच्यासोबत. श्रोते हो, आज आपल्याबरोबर आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्याच कामेरी गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध गायक श्रीयुत सोमनाथ सुतार आलेले आहेत. सगळ्यात आधी सोमनाथ दादांचं आपण आपल्या स्टुडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करूया. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी मैफिल आपल्या सगळ्या श्रोत्यांनी आत्ताच ऐकलेली आहे. भारून टाकणारे आपले स्वर, याचा अक्षरशः अनुभव आम्ही आता घेतला आणि त्यानंतर आपल्याशी गप्पा मारण्याची संधी मला मिळते. खरंच भाग्यवान समजते मी स्वतःला. आणि त्याहून अधिक कौतुकाची गोष्ट म्हणजे आपल्याच तालुक्यातल्या कामेरी गावचे आपण सुपुत्र आहात. जसं आपण मला सांगितलं की वारकरी घराण्याची परंपरा आपल्याला लाभलेली आहे, तर काय सांगाल आपल्या घराविषयी, आपल्या घराण्याविषयी? पहिल्यांदा घरामध्ये आई आणि वडिलांची पहिल्यांदा माळ होती. याच्या अगोदर आजी आजोबा होते, त्यांची माळ नव्हती, पण ते खात नव्हते वगैरे, असं काही विषय नव्हता त्याचा. त्याच्यानंतर घरची परंपरा वारकरी संप्रदायाकडे सगळी ओढ लागली. त्याच्यानंतर मग हळूहळू घरात भजन सुरू असताना मी भजन ऐकायला बसायचं. थोडं थोडं आपलं जसं जमल तसं पाठीमागून कव्हर करायचं. बरोबर. म्हणजे लहानपणापासून तुम्ही ते वातावरण पाहिलं होतं. आपले वडील सुद्धा वारकरी भजन गातात. त्यामुळे ते बघतच आपण लहानाचे मोठे झालो आणि त्यामुळे ते बाळकडू कुठेतरी आपल्याला लहानपणी मिळालं असं म्हणायला हरकत नाही. आपलं बालपण सुद्धा खूप गायनाच्या दृष्टीने विचार केला तर एक चमकदार अशी कारकीर्द बालवयातच आपली घडलेली आहे. सलग 7 वर्ष आपण आपल्या शाळेतून पहिलं पारितोषिक मिळवलं, तर त्याविषयी आम्हाला जरा सांगा ना. पहिल्यांदा स्पर्धेला जात असताना मी 2रीमध्ये होतो. केंद्रस्तरीय असताना भावगीत आणि भक्तिगीताच्या स्पर्धा होत्या. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा स्पर्धेसाठी निवडलेलं पहिलंच गाणं माझं साईबाबांचंच होतं. साईनाथ चरणांची करू चला सेवा, साई हाच सौख्याचा हृदयीचा ठेवा. ह्या गाण्यावरती माझा प्रथम क्रमांक पहिल्यांदाच आला. अरे वा. आणि आताही मला साईंचाच आशीर्वाद आहे म्हणून मी इथे आलोय आता. अगदी खरं आहे. तुमच्यावरती साईंची कृपा आहे हे तुमचे स्वर जेव्हा कानावर पडतात तेव्हा ऐकणाऱ्याला अगदी खात्री पटते. आणि मी स्वामी भक्त आहे. माझी दत्तप्रभूंच्यावर, स्वामी समर्थांच्यावर फार माझी निष्ठा आहे, फार निष्ठा आहे. वा. नाही, अशा प्रकारची निष्ठाच एखाद्या कलाकाराला तरुण जाण्यासाठी उपयोगी पडत असते. अगदी बरोबर. वारकरी संप्रदायातल्या वातावरणात आपण लहानाचे मोठे झालात. आपले वडील भजन गातात आणि ह्या वातावरणात मोठं होत असताना आपण सुद्धा भजन गायन करत राहावं असं न ठरवता तुम्ही शास्त्रीय संगीत शिकण्याचा ध्यास घेतलात. तर हे कधी वाटलं आपल्याला आणि त्या दृष्टीनं आपण कसे प्रयत्न केलेत याविषयी सांगा. माझे संगीतातले पहिले गुरु माझे मामा मधुकर लोहार यांच्याबरोबर मी भजनाचे प्रोग्राम करायचो. ते गात असताना मी पाठीमागं त्यांच्या तानपुऱ्याच्या साथीला बसायचं. अच्छा. आणि ते भजनमध्ये असताना पाठीमागून फक्त कोरस द्यायचा. त्याच्यानंतर शिकत गेल्यानंतर की याचा पुढं काहीतरी प्रवाह वाढला पाहिजे म्हणून मामांनी मला सांगितलं की हे फक्त न करता कुठंतरी याला बेस पाहिजे, पाया व्यवस्थित पाहिजे, म्हणून शास्त्रीय संगीत शिकायला पाहिजे. त्यांनी मला सुचवलं. किती महत्वाचं असतं ना अशा वेळी योग्य सल्ला मिळणं. अगदी बरोबर आहे. आणि तो तुम्हाला योग्य वयात मिळाल्यामुळे. अगदी योग्य वयात मिळाला. शास्त्रीय संगीत आपण कुणाकडे शिकलात? मधुकर लोहार पहिले गुरु, त्यांच्यानंतर शमशुद्दीन पिरजादे यांच्याकडे किराणा घराण्याचे मी गायनाचे धडे शिकलो. अरे वा. तासगावचे. वा, खूपच छान. अजूनही आपलं शास्त्रीय संगीतातलं शिक्षण सुरू आहे. वा. आणि त्याच्यानंतर त्या गुरूंचं शिक्षण घेत असताना दुसरे गुरु दरबारी गवई हैदराबादचे कोदंडसिंह साळुंके यांच्याकडे पतियाला घराण्याचे धडे घेतोय. अच्छा. त्यांच्याकडे शिकावं ही प्रेरणा कुठून मिळाली? आमचे पहिले शमशुद्दीन पिरजादे गुरु आणि कोदंडसिंह साळुंके गुरुजी या दोघांची मैफिल हुबळीला होती. हुबळीला दोघांची मैफिल असताना ते गुरु दोघेजण मिळून असताना एकदम मैत्री अशी खास होती. मग ते कायम बरोबर असताना त्यांचं पण थोडं गाणं आणि यांचं पण थोडं गाणं आत्मसात करण्याचा मी प्रयत्न केला. वा वा वा. खूप चांगली संधी आपल्याला त्या निमित्तानं मिळाली. एक सामान्य रसिक म्हणून
नेहमीच मला याविषयी कुतूहल असतं. ही जी वेगवेगळी घराणी आहेत यांचं शास्त्रीय गायन ह्याचं वेगळेपण कसं ओळखायचं? आता प्रत्येक घराण्याचं वेगळेपण म्हणजे आता जयपूर घराणा म्हणतो आपण, पतियाला घराणा म्हणतो, किराणा घराणा म्हणतो. आता किराणा घराण्यामध्ये स्वर प्रधान, स्वराला जास्त महत्व दिलं जात आहे. अच्छा. पतियाला घराण्याला स्वरालाही महत्व आणि तालालाही, तालाशी खेळणं, अच्छा. हे फरक आहे दोन्ही घराण्यात. अच्छा अच्छा असं ओळखलं जातं ठराविक घराण्यामध्ये. पण हे शिकत असताना वेगळेपण आपल्याला काय जाणवलं? वेगळेपण जाणवतं म्हणजे तालाशी कसं खेळायचं हे पतियाला घराण्यामध्ये कळते आणि किराणा घराण्यामध्ये स्वराचा तीर कसा लागला पाहिजे आणि स्वराचं व्हायब्रेशन कसं व्हायला पाहिजे आणि स्वर हृदयापर्यंत कसा भिडला पाहिजे हे किराणा घराण्यामध्ये कळतं. वा वा, क्या बात आहे. आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी शिकल्यामुळे, आत्मसात केल्यामुळे आपलं गायन अधिक खुलून येण्यासाठी आपल्याला उपयोग. गुरूंची कृपा. नक्कीच. गुरुपौर्णिमा नुकतीच येतेय. हो. त्यामुळे आणि आज नेमकं आपण संगीतात मला वाटतं गुरुचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. अर्थातच कुठल्याही क्षेत्रात गुरु महत्वाचा आहेच. अगदीच, अगदी बरोबर. पण संगीत क्षेत्रात किंवा कला क्षेत्रात गुरुला देवासमान मानलं जातं आणि योग्य वयात योग्य गुरु मिळणं हे फार महत्वाचं. फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं. आपल्याला लहानपणीच आपले मामा गुरुच्या रूपात मिळाले. हो. आणि त्यांनी योग्य सल्ला दिल्यामुळे शास्त्रीय संगीताचे धडे सुद्धा गिरवणं आपल्याला सोपं गेलं. पहिल्यांदा मामा गुरु भेटले आणि मामा आहेत म्हणून मी मामांच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे कधीच बघितलं नाही. मी माझे गुरु आहेत, गुरु या संगीतामध्ये गुरुला जास्त महत्व आहे. मी त्यांच्याकडे बघताना गुरु या हेतूनच मी बघतो अजूनही. म्हणजे मामा भाच्याच्या नात्यापेक्षा सुद्धा गुरु शिष्य हे नातं जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी. काय सांगाल गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्या गुरूंविषयी काय तुम्हाला व्यक्त व्हायला आवडेल? आता गुरूंच्या बद्दल सांगणं तितकंच थोडंच आहे, कारण गुरूंनी आतापर्यंत मला जो रस्ता किंवा वाट दाखवली ती अखंड अविरतपणे चालू राहणार आहे माझी वाट, जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत. एवढंच मला सांगायचं आहे. गुरूंचा आशीर्वाद माझा कायम पाठीशी असू दे माझ्या, एवढंच मला बोलायचं आहे गुरूंना. खूपच छान. अलीकडच्या काळात आपण पाहतो की थोडंसं गाणं आलं की आपण म्हणतो ना, अर्ध्या हळकुंडानं पिवळं होणं, असं जर आपल्याला पाहायला मिळतं. गाणं शिकणं व्यवस्थित, त्याला एक वेळ द्यावा लागतो. ती देण्याची सुद्धा तयारी आहे की नाही असं जरा शंका वाटावी अशी परिस्थिती आहे. तर एकूण या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीविषयी जे गाण्यामध्ये करिअर करू इच्छित आहेत अशा मुलांना आपल्याला काय सांगायला आवडेल? आता गाण्याच्या दृष्टिकोनातून शास्त्रीय गायन शिकत असताना आत्ताच्या मुलांच्याकडे 1-1.5 तास बसण्याची कॅपॅसिटी नाही आहे. रियाज तर करावा लागतो 4-5 तास, हे आत्ता ठीक आहे, पण ती मुलांच्याकडे आत्ता एवढी कॅपॅसिटी नाही आहे. आणि मुलं 1-2 महिने क्लासला आलीत की त्यांचे पालक त्यांना विचारतात की मुलांना माझ्या स्टेजवर कधी घेणार. असा हा संगीताचा व्यावसायिक दृष्टिकोन असा आहे. पण व्यावसायिक दृष्टिकोन न बघता तुम्ही त्याच्यामध्ये किती आत्मसात होत आहे, ध्यान तुमचं त्याच्यामध्ये किती लागते हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. त्याशिवाय स्वर लागत नाही. नाहीतर मन एकीकडे आणि रियाजाला बसलाय, ही गोष्ट साध्य होणं अशक्य आहे. शास्त्रीय संगीताविषयी जर बोलायचं झालं तर एक ती खूप दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही आज पाठवलं आणि मशीनमधनं दुसऱ्या बाजूनं लगेच गायक तयार बाहेर पडावा असं ते नक्कीच नाही. त्याच्यामध्ये अशा अवस्थे, म्हणून शास्त्रीय संगीत तेवढंच महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. आणि गुरु असणं महत्वाचं आहे. गुरुला शरण जाऊन शिकणं महत्वाचं आहे. आणि शिकण्याची प्रक्रिया जितकी जास्त काळ सुरू राहील आणि जितके तुम्ही स्वतःला सरेंडर करणं म्हणतो ना आपण, सरेंडर करणं जे आहे ते फार महत्वाचं आहे. गुरुला, त्या कलेला आणि नम्र राहणं. आणि या संगीतामध्ये गुरुचं वचन कधीही हे झालं नाही पाहिजे की गुरुने आपल्याला काहीतरी गोष्ट सांगितली आणि ती आपल्याकडून जमणार नाही असं नाही झालं पाहिजे. काही ना काहीतरी करून जमलीच पाहिजे. म्हणजे गुरुचं वचन पाळलं पाहिजे. बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं आहे. माझा किस्सा सांगतो. मी शिकत असताना पहिल्यांदा की मला ते नाट्यगीत शिकवत होते. मग नारायणा रमा रमणा मधुसूदना मनमोहना करुणा घना, हा करुणा घनाचा जो
पुढचा जो आकार आहे तो मला जमत नव्हता. तर माझ्या गुरूंनी जवळ असलेली तबल्याची हातोडी माझ्या गुडघ्यावर मारली. गुडघ्यावर मारल्यानंतर जोरात अशी मारली, पण तेवढीच मारली, पण ती त्या वयाच्या कळत एवढी जादा लागत होती. मग गाणं असं नाही शिकायचं, म्हटलं गाणं बंद करून टाक, तुला एवढा साधा आकार जमत नाही. मग ते लक्षात ठेवून त्याचाच फक्त रियाज मी करायचा. आणि मी गुरुजींना सांगितलं की मी पुढच्या क्लासच्या आठवड्यामध्ये मी गुरुजी हे क्लिअर करून दाखवतो, जर नाही मला जमला तर माझं गाणं बंद करा. आणि मी तो आठवड्यामध्ये रियाज करून तो गाऊन दाखवल्यानंतर मग म्हटले शिष्य पाहिजे तर असा पाहिजे. वाह, क्या बात आहे. खूपच छान. हे अशा पद्धतीचे गुरु शिष्याचे किस्से मला वाटतं संगीत क्षेत्रात भरपूर ऐकायला मिळते. तर ही जी गुरु शिष्याची परंपरा आहे, आता तुम्ही सुद्धा गुरुच्या भूमिकेत आहात, त्याविषयी आम्हाला काय सांगाल? आता मी जरी गुरुच्या भूमिकेत असलो तरी जसं माझे गुरु आणि मी शिष्य असं जे नातं आहे ते आत्ता जी मुलं माझ्याकडे जी शिकायला येत आहेत त्यांच्यामध्ये ते एवढं एकरूप जाणवत नाहीये. म्हणजे मुलांना सगळं पटकन पाहिजेल आहे की एक आठवडा किंवा एक महिना एक राग घेतला तर मुलं क्लासला बंद होत आहेत. मी पहिल्यांदा मगाशी सांगितलं की त्यांच्याकडे बसण्याची कॅपॅसिटी नाही आहे आणि सगळ्या गोष्टी लवकर आत्मसात झाल्या पाहिजेत. आज एक महिना क्लासला आला की दुसऱ्या महिन्यात लगेच मला गाणं यायला पाहिजे, स्टेज पाहिजे. ही आत्ता मुलांची भूमिका आहे. बरोबर. आणि पालकांची पण भूमिका तीच आहे. त्यामुळे चूक खरं तर मुलांची आहे असं म्हणण्यापेक्षा पालकांनी त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. अपवादात्मक परिस्थितीत आपल्याला असे अनुभव येत असतील, काही मुलांना लवकर रिझल्ट हवेत, पण निश्चितच काही चांगली मुलं सुद्धा, काही मुलं चांगली आहेत, काही मुलं आता बऱ्यापैकी क्लासला येणारी मुलं आहेत, त्यातले 4 नाही 5 विद्यार्थी आता असे की टॉपरला आहेत. ते म्हणजे चांगले शिकलेले आहेत आणि चांगले आत्ता ते प्रोग्राम पण करतायत. आता माझा एक विद्यार्थी ओंकार लोहार म्हणून, तो आता पुणे ललित कला केंद्रमध्ये तो आता फर्स्टमध्ये. अरे वा. फर्स्टमध्ये. आणि आता त्याचे गुरु पॅनेलला गुरु ईश्वर घोरपडे म्हणून त्यांच्याकडे आता तो गायनाचे धडे शिकतोय पुण्यामध्ये असल्यामुळं. पण आता अजून सुद्धा तो 1 महिन्यानी 1.5 महिन्यानी आला की इकडे क्लासला येतो अजून सुद्धा. वा, खूपच छान. कितीही गगन भरारी घेतली तरी पाय जमिनीवर असणं हे फार महत्वाचं आहे. संगीतामध्ये हे महत्वाचं आहे. कुठलीही कला जोपासत असताना या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अगदी. कारण या गोष्टी आपल्याला आहे ना, म्हणजे कुठलीही कला माणसाला थेट परमेश्वराशी जोडते. एकमेव संगीत कला अशी आहे की तुम्हाला परमेश्वराजवळ जायचं असेल तर एकमेव संगीत कला अशी आहे की तो शॉर्टकट मार्ग आहे. क्या बात आहे. डायरेक्ट कॉन्टॅक्ट साधू शकतो आपण. म्हणजे त्याच्यामध्ये कुणाच्या थ्रू जायचं हा विषयच नाही. 100%. आजपर्यंत आपण सर जसं मी म्हटलं की 15 वर्षांची आपली कारकीर्द आहे. खरं तर वय आपलं खूप कमी आहे, पण लवकर सुरुवात झाल्यामुळे आपण इतकी वर्ष सातत्यानं या क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत आहात. काही चांगल्या ठिकाणी सुद्धा आपल्या कॉन्सर्ट्स झालेले आहेत, जसे की पुण्यात बालगंधर्वला, पुणे बालगंधर्व, त्याच्यानंतर हुबळीला, धारवाडला, बेळगावमध्ये कॉन्सर्ट झाले. आणि काही चॅनल्ससाठी सुद्धा आपण गायन केलेलं आहे. काही चॅनल्स, ETV, सह्याद्री वाहिनी, सांगली आकाशवाणीला पण गायलो. अरे वा. हुबळी धारवाड म्हणजे आपण महाराष्ट्राबाहेर सुद्धा. आमच्या गुरुंच्या थ्रूच माझे तिकडे कॉन्सर्ट झाले. वा. म्हणजे आपल्या कामेरी गावचा सुपुत्र संपूर्ण महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राबाहेर सुद्धा ही अगदी सुरुवात आहे. या पुढे सुद्धा दादा तुमचे खूप कार्यक्रम, खूप रसिकांपर्यंत आपला आवाज पोहोचावा आणि जे विद्यार्थी घडवण्याचं, शिष्य घडवण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे त्यात सुद्धा तुम्हाला घवघवीत यश मिळावं, जेणेकरून भारतीय शास्त्रीय संगीत पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवलं जाईल आणि गायकांच्या बरोबर चांगले रसिक सुद्धा तयार होतील. रसिकांना सुद्धा चांगली पर्वणी मिळेल. तर तुम्हाला तुमच्या या भविष्यातल्या वाटचालीसाठी रेडिओ शुगरच्या वतीनं मी शुभेच्छा देते. आणि वेळ काढून आपण इथे आलात. मैफिल तर आपली छान रंगलीच, ती तर रसिकांनी ऐकलीच, पण आपल्या गप्पा सुद्धा त्यांना निश्चितच आवडतील. पुन्हा एकदा रेडिओ शुगरच्या वतीनं मी आपले आभार मानते, शुभेच्छा देते. धन्यवाद.